श्री स्वामी समर्थ. तेच भाताचे प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा हा पालक पनीर राईस नक्की बनवून बघा आणि करायलाही खूप सोपी रेसिपी आहे। तर सुरुवातीला मी अगोदर एक वाटी तांदूळ घेतला, त्याला एक 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं। तांदूळ धुतल्यानंतर त्याला एक 15 ते 20 मिनिटं मी पाण्यामध्ये भिजत घातलं होतं। तर तांदूळ छान भिजला की गॅसवरती कढई ठेवायची, त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं। पाण्याला उकळी आली की हा भिजवलेला तांदूळ घालायचा, थोडंसं मीठ घालायचं, तेल घालायचं आणि हा तांदूळ एक 80 ते 90% मी छान असं शिजवून घेतला। तर आता हे शिजलेला तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा, त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि सगळीकडून छान असं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामुळे हा भात एकदम सुटसुटीत होतो। नंतर एका ताटामध्ये मी अर्धी जोडी पालक घेतला, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, एक कांदा चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, नंतर लसूण, आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आणि फोडणीसाठी थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत। नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पालक घेतलेला आहे। तर या पालकाला मी अगोदर स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेला आहे। नंतर याच्यामध्येच कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण घालायचं। हे सगळं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि याची छान अशी प्युरी बनवून घ्यायची आहे। तर प्युरी बनवताना याच्यामध्ये मी एक आईस क्यूब टाकलं होतं। तर आता ही मस्त प्युरी बनवून तयार झालेली आहे। गॅसवरती कढई ठेवायची, त्याच्यामध्ये एक पळीभर तेल घालायचं। तेल गरम झालं की याच्यावरती थोडीशी मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि हे खडे मसाले घालायचे, त्यालाही थोडंसं परतून घ्यायचं। नंतर आता ही जी आपण पालकाची प्युरी बनवली होती ती प्युरी टाकायची आणि सगळी छान असे मिक्स करून घ्यायची आहे फोडणीमध्ये, त्याचा सुगंध खूप छान येतो। तर आता पालकाची प्युरी घातल्यानंतर सगळं छान मिक्स करायचं आणि 1 मिनिटभर याच्यावरती झाकण ठेवायचं, कारण पालक, कांदा आणि टोमॅटो हे सगळं याची कच्चीच प्युरी मी इथं वापरलेली आहे। तर नंतर याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, थोडंसं मीठ घालायचं। भात शिजवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं, त्याच हिशोबानं आता हे फक्त पालक प्युरी पुरतंच मीठ घातलेलं आहे। नंतर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हा जो आपण शिजवून घेतलेला राईस होता तो राईस याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि एकदम हलक्या हातानं याला छान असं मिक्स करून घ्यायचं। तर साईडनं याला मस्त मिक्स करून घ्यायचं, कारण पटकन असं मिक्स केलं की हा तांदूळ पटकन तुटू शकतो। तर आता मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्येच मी थोडंसं पनीर घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या किंवा स्वीट कॉर्नही वापरू शकता। पनीर घातल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, थोडंसं मीठ घालायचं आणि हलक्या हातानं हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती सुद्धा मी आणखी 1 मिनिटभर झाकण ठेवून त्याला एक वाफ काढून घेणार आहे। याच्यामुळे हा राईस एकदम सुटसुटीत मोकळा होतो आणि चवीलाही खूप छान लागतो। तर आता ही मस्त राईस आपला बनवून तयार झालेला आहे। याच्यावरती 1 मिनिटभर मी झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवल्यानंतर याच्यासाठी छान असा मी तडका बनवणार आहे। तर आता हा शिजवलेला भात एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता याचा रंगही खूप सुंदर आलेला आहे आणि मुलांना देखील नक्कीच आवडेल हा पालक पनीर राईस। तर आता याच्यावरती सुद्धा मी आणखी थोडंसं पनीर घातलेलं आहे। तर आता तडका बनवूयात। तर गॅसवरती एक छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल घालायचं। तेल गरम झालं की याच्यामध्येच मी उभा चिरून लसूण घेतलेला आहे, तो लसूण घालायचा। लसूण एकदम खरपूस झाला की याच्यावरती एकदम थोडंसं हिंग घालायचं आणि एक 2 ते 3 मी लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि आता हा मस्त तडका आपण या पालक पनीरवरती टाकायचा आहे। तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, पण तडका टाकल्यानंतर याची चव आणखी खूप जास्त चांगली लागते। तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा। तर तुम्हाला कशी वाटली पालक पनीरची रेसिपी ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा। तर तुम्ही भात बनवून घ्यायच्याऐवजी तुम्ही सकाळचा किंवा रात्रीचा उरलेला राईससुद्धा वापरू शकता। तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशा छान मस्त टेस्टी चमचमीत रेसिपीबरोबर। तोपर्यंत व्हिडिओला एकदा नक्की सबस्क्राईब करा चॅनलला। बाय बाय।